ओके, तर मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती दोन्ही प्रीसेट आहेत ते मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट करता येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ बनवलं आहे ऑल्ड मशीन कसं वापरतात. ओके, ती व्हिडिओ दिलेलं आहे तुम्ही ते हे करून घ्यायचं आहे. ओके, बघून घ्यायचं आहे. सर्वात टॉपला दिलेलं आहे इथे ओके टच करा. बिटमार्क आणि सेकंड इम्पोर्ट करून घ्या. दोन्ही इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओके, ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. दिसल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करून घ्यायचं, रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर मी फोटो ॲड करून घेतो. इथं ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा एक हे दिसून जाईल. मी ऑलरेडी इफेक्ट लावलेला आहे. आता तुम्हाला इथं पुढे यायचं आहे. इथं पुढच्या बीटपाशी येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मी फोटो इथे ॲड करून घेतो. त्याने फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर मी इथं 3 डॉट कंपोजवरती क्लिक करेन आणि हाच लास्टपर्यंत ओढून घेईन. याला प्रॉपर ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ओके, गेल्यानंतर आता काय करायचं आपण इथं या इथं बीट आहे बघू शकता. तर इथं बरोबर आहे आपण बीटनुसार इथे पेस्ट करत जाऊया. ओके, आणि लाईक आणि कमेंट तेवढं करून टाका. एखादा लवकर कंप्लीट करा. ओके, तर मी अशा पेस्ट करून घेतो. तुमच्या स्वतःचे फोटोवरती देखील बनवू शकता. ओके, आता काय करायचं खाली एक तुम्हाला लोगो दिला असतील. ओके, ते वरती घ्या. त्या लोगोवरती क्लिक करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करून तुमचं कुठलं सोशल मीडिया अकाउंट असेल टाकू शकता. मी ऑलरेडी टाकलेलं आहे इथं. ओके, तर काय करायचं तुम्हाला इथं झाल्यानंतर काय करायचं बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ओपन करून घ्यायचं सेकंड पॅक. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट दिसतील 4. ओके, तर 4 दिसल्यानंतर काय करा 1 नंबरचा इफेक्ट आहे ते कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, केल्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर परत आपला बिटमार्क आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर काय करून घ्यायचं आहे बघू शकता. ओके, तर इथे पेस्ट करून घ्यायचं आहे. इथे पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला सॉन्ग मी ॲड केलेलं ते तुम्हाला कशा प्रकारे दाखवतो. ओके, तर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊया. हा महत्त्वाचा इफेक्ट आहे. ओके, तर मी इथं अशा प्रकारे इथं बघू शकता तुम्हाला इथे 5 इमेज दिसतात. ओके, तिथं 5 इमेजला हा एकच इफेक्ट आहे ते पेस्ट मारून टाकायचा. ओके ओके, तर हा इफेक्ट 5 इमेजला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मी 5 इमेजने पटापट इथं बघू शकता अप्लाय करत आहे. ओके, झालेलं आहे. झाल्यानंतर काय तुम्हाला इथं सॉन्ग दिलं नसेल. ओके, आता मी ॲड केला डिलीट करतो असं तुम्हाला दिसेल. प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी जे ऑडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं ते इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर खरं तर मी पहिल्यांदाच सांगायला पाहिजे तुम्हाला. ओके, लक्षात आलं नाही मग तुम्ही सांगायला लागले आता. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. ओके, आणि आपण इथं 5 एमला इफेक्ट पेस्ट करून घेतलेले बॅक यायचं. सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे. 3 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, तर कॉपी केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्यायचं आहे. ओकेवर टच करा असं दिसणार आहे. हा मोठा इमेज नाही इफेक्ट पेस्ट करा. बॅक या. बॅक आल्यानंतर परत ओपन करा. ओके, असे स्पेक्युलर नाहीत. ओके, तर हा लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर ओपन करून घ्या आणि इथे पेस्ट करून घ्या. ओके, पेस्ट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथं बरोबर यायचं आहे. इथं बीटपाशी तुम्हाला मी PNG दिलं असेल. ओके, तर PNG ते ॲड करून घ्यायचं आहे. PNG त्यावर ॲड करून घेतल्यानंतर इथंच राहून दे आणि ते एक्सपोर्ट ते क्लिक करून रिजल्ट 7 का 10 टून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्टिंग करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तो बाकीचे चॅनल ते बघत राहा. तो पण क्रिएटर बनवतो. पण जय हिंद जय महाराष्ट्र.